आजचं जे मैदान झालं खटावचं त्या मैदानाचा मानकरी ठरलाय आपला सर्जा आणि बुलढाणाचा बाब्या. नाना काय सांगचाल आजच्या मैदानात? एक नंबर केला गाडी. आजचं कसं झालं मैदान? मैदान चांगलं झालं, एक नंबर मैदान केलं. आज दादा बऱ्याच जणांची इच्छा होती की सर्जाने एक नंबर सर्जाची इच्छा पूर्ण केली. नाना ही प्रेक्षक सांगते की सरांनी काय कमवलं तर हे कमवलं, काय सांगा? मामा अनेक प्रेक्षक आधीच म्हणले की आज सर्जा आणि बाबा एक नंबर कर आहे ना. शुभेच्छा सगळ्याची पूर्ण केली. पण आज तुम्ही लयच म्हणजे दिग्गज पहिला असून पण तुम्ही गाडी एक नंबरच गाडी चांगली पळती, गाडी चांगली पळून एक नंबर केला गाडी. आज तुम्हाला कोणाची कमतरता भासते का? आज काय मालकच पाहिजे आपलं, पण सर्जात धावतात ते आहे आपण म्हणून सर्जातच मालक. नाना आज विजय वेगळा आहे, हो काय सांगाल? नाही विजय वेगळा चांगला झाला, विजय हेच आनंद आहे. नाना तर मित्रांनो आज जे कात्र घाटावचं मैदान झालं ते खऱ्या अर्थानं गाजवलं बाब्या बुलढाण्याचा आणि निंबागर सरांच्या सर्जानं. ड्रायव्हर नमस्कार. काय सांगचाल आजच्या मैदानाबद्दल? कसं झालं मैदान? आजच्या मैदानाबद्दल सांगायची गोष्ट म्हणजे मागच्या वेळी मैदान इथं झालं होतं कात्रकटावचं. ह्याच टायमिंगला मैदान झालं होतं, तेव्हा पण बाब्यानं गाडी ठेवली होती. बाब्यानं वागळीकरांचा बादल पळला होता. तेव्हा अशी लढत झाली होती, बाब्या उजवीनं बाहेरनं पळला, एक नंबर तासावनं आम्ही सेमी काढला होता. आता आज आमची गाडी पडली की 6 नंबर तासावनं, 7 नंबर तासावनं. एवढं वैशिष्ट्य आहे की आमच्या बैलानं गाडी मागच्या मैदानासाठी कडनं पास केला होता शिवने. त्याला ही मैदान म्हणजे त्याचं आवडतीच मैदान आहे बाब्याच्या. बाब्या सुंदर असा गाडी पडला शिवने, एका टांग्याचं अंतर झालं. दादा काय सांगाल? आता अनेक जण तुम्हाला पिन येत असतील बाब्या इजला, ती तर गोष्ट सगळ्यांची हेच घेतात. जसं कमी जास्त बैल पळते, कमी जास्त बैल जास्त पळते, कमी पळते. आता माणसांना बोलल्यानंतर आपण काय त्यांना उत्तर देणार? बैल कमी पळतोय, ठीक आहे, बैल कमी पळतोय. आता महाराष्ट्र मध्ये बघते ना बैल कुठला कमी पळतोय, कुठला बैल पळतोय. त्यांना आपण त्याचे उत्तर कारण त्यांची त्यांना उत्तर कळतंय. त्यांना बघितल्यानंतर जे बैल पळताना जे माणसं समाज किंवा अख्खा महाराष्ट्र बघतो बाबा ह्या गाडी सीमेत कोण पळतंय, त्या सीमेत कोण पळतंय. आपण सांगायची गरजच नाही ना माझा बैल पळतोय म्हणून. आम्ही अजून पण म्हणतो की आपला बैल जर व्यवस्थित आहे. आता महाराष्ट्र बघतो ना बैल पळतोय का नाही, ते आपण सांगायचं त्यांना उत्तर आपण देऊ शकत नाही ना बैल पळतोय ना. दादा आहे ना एक काळ गाजवलेला बाब्यानं, म्हणजे अनेक जणांच्या तोंडात एकच नाव असतं की बुलढाण्याचा बाब्या, आणि ते रेकॉर्ड तुम्ही त्याच्या काढेव कायम असायचा. आणि मित्रांनो हे कलियुग आहे, कलियुगात कोण खुणाच नसतं, पण साथ सोडली नाही ड्रायव्हर तुम्ही. हो मला लय जणांचं येत होतं फोन, गाडी आता बैल व्यवस्थित, माझी गाडी हा त्याची गाडी हा. पण त्या बैलाची इकडं आल्यापासून बैल माझ्या हातात आल्यापासून बैल मला माहिती नाही त्याचं बैलाचं काय सिस्टम आहे काय नाही. आणि त्याचा पुरा इतिहास सगळा मला माहित झाला. गाडीवर बसल्यानंतर मी सांगू शकतो बैल किती अंतरानं गाडी लागेल, बैल कुठं सोडायचं कुठं धरायचं. दादा आहे ना तळ लय बेकार बाब्याचा. अनेक जण म्हणजे प्रेक्षक त्याचा तळ बघा येतात, काय सांगचाल? आज नानानं स्वतः मला बोलले सोमा बैल आज त्यांना मागच्या वेळी गाडी हल्ली होती नानानं बाब्याची, सर्जन तीच पडली होती. त्यापेक्षा बैल म्हणले आज लय फ्रेश बैल. एवढा ते स्वतः नाना मला बोलले की एवढा बैल फ्रेश ना, बैलांना लय फायरिंग लावली मला नाना स्वतः. मी बोलायच्या अगोदर ते मला बोलले की सोमा बैलांना लय आज फायरिंग लावली. कसं आपण बोलणं आणि त्यांना आपल्याला सांगणं हे आसमानचा फरक आहे. 4 माणसं उलटी बोलणार, 4 माणसं सवशी बोलणार. त्यासाठी स्वतः ड्रायव्हरनं मला सांगितलं सोमा बैल फायरिंग होऊन जाईल, 100% फायरिंग लावली बैलांना. दादा आज म्हणजे अनेक जणांची इच्छा होती की ही गाडी आहे ना पळताना, अनेक जणांची इच्छा असते की बघायची बाब्या आणि सर्जा. दादा अनेक मैदानात पळाल्या आणि गाडीनं एक नंबर केला. गाडी ही पळाली सर्जाची बाब्याची तवा प्रत्येक म्हणजे जी गाडी ज्या मैदानात पळली सर्जाची बाब्याची तेव्हा मी एकच केला. मग कड लागू द्या, उलट्या खांदा गाडी लागू द्या, कुठल्या पण खांदा गाडी लागू, गाडीनं आमचं एकच केला. त्यामुळे गाडी अशी आज पण मला व्यवस्थित तास, आज पाऊस थोडासा चिखल झालाय थोडासा, पण आता थोडस उघडले त्यामुळे आता फायनलला गाडी 100% चांगली पडेल. गाडी नंबरात नाही. मध्यंतरी काय झालं बाब्याला, म्हणजे मैदानात दिसत नव्हतं. काळात थोडासा आमच्याकडून प्रॉब्लेम झाला होता.
बैलाला पण थोडीशी तकलीफ झाली होती, ती काय आमच्या देण्यात आली नाही. त्यामुळे बैल आम्ही रिस्कवर परत पाठवला तिकडे, त्यांच्या तिकडे बुलढाण्याला. आणि त्यांच्या रिस्कवर माझ्याकडे बैल आला. ती पण स्वतः तो जे त्यांचे भाव असतील, त्यांचे बावड्यावर असेल त्यांचा तिकडचा किंवा सगळे असेल, त्यांना मला एकच गोष्ट सांगितली, बैल पाठवते तुझी काळजी. आम्ही कुणाच्या विश्वासावरती बैल पाठवत नाही, कारण त्यांना प्रवास तुम्हाला माहिती बुलढाणा जवळ आहे काय. त्यांना फक्त मी त्यांना असं माणूस भेटला ना, पूर्णपणे विश्वास घरातला माणूस असल्यागत फौजींना किंवा त्यांच्या सगळ्या टीमलाच एक नंबर त्यांच्या घरातला ते मला समजतात. ते माझ्यामुळे इकडे बैल उतरवते. दादा काय म्हणजे मानसिकता असा पाहिजे असं व्हायला. अनेक जण आहे ना आपली घरची लक्ष्मी आहे आणि ती तुमच्याकडे ते लक्ष्मी. आता आमच्या मस्त गाडीनं कसे हारजीत असते, मार खाल्ला असं तर आमचं लक्ष तेवढंच राहणार. हार खाल्ली म्हणून असं व्हायला कधीच आम्ही डोळा असा बघला देऊन असं काय अजिबात नाही. बैल 100% पळूनच ना पळू, त्याची तालीम त्याला आम्ही देतोच. किंवा टायमिंगचं खाया रतीब सगळं टायमिंगलाच करतो. आता तर तुमच्याकडेच असतो. आता माझ्याकडे थोडीशी अडचण होती म्हणून वैभव डवळचे आमचे खास माझे मित्र आहेत डवळगावचे, त्यांचं पण पवन पळतोय आता. म्हणजे आदत मध्ये त्यांचे पण पवनचे जास्त नंबर आहेत वैभव ड्रायव्हरच्या. पण आता माझ्याकडे थोडीशी अडचण असल्यामुळे मी वैभव ड्रायव्हरच्या इथं बैल ठेवलेला आहे डवळमध्ये. त्यामुळे त्यांचं पण त्यांच्या मम्मी पप्पाचं त्यांच्या कुटुंबाचं एवढं मला सहकार्य आहे ना, रातून दिवसा. आता ते तुम्हाला सांगतो वाट बघत असतील बैल कधी घरी येतोय म्हणून. त्यांच्या घराचं एवढं मला वैशिष्ट्य आहे ना, जे त्यांच्या बारक्या पोरावर जे प्रेम करतात ना, 4-5 दिवस बैल म्हणजे 8 दिवस झाले त्यांच्याकडे बैल उतरवलाय. त्यांच्या घरातलं असं कुटुंब आहे की ज्या त्यांच्या बारक्या पोराला एवढी माया लावतात ना, तेवढी बाब्याला ती माया लावतात. म्हणजे एका पोरागतच पोरागत. ते असं पण नाही की आपला बैल आहे दुसरा बैल, स्वतःचा पोरा असल्यागत 100% बैलाला माझे ती त्याचे मम्मी पप्पा आणि स्वतः पण ती त्याचे भाव असतील सगळे त्यांच्या घरातली फॅमिली म्हणजे अख्खं कुटुंब पूर्णपणे सगळं बैलावर लक्ष असतं त्यांचं. दादा आहे ना अनेक जण म्हणतात सोमा ड्रायव्हर आणि बाब्याचं नातं वेगळंच नातं आहे, नातंच वेगळं आहे, भाऊ-भावांचं नातं काय ते तुटू पण शकत नाही आणि तुटणार पण नाही, एवढंच बोलतो मी नातं आमच्या दोघांचं. धन्यवाद. तर मित्रांनो आज जे कात्रखाटावचं मैदान झालं ते खऱ्या अर्थानं गाजवलं बाब्या बुलढाण्याचा आणि निंबागर सरांच्या सर्जानं. ड्रायव्हर नमस्कार. काय सांगचाल आजच्या मैदानाबद्दल, कसं झालं मैदान? आजच्या मैदानाबद्दल सांगायची गोष्ट म्हणजे मागच्या वेळी मैदान इथं झालं होतं कात्रकटावचं, ह्याच टायमिंगला मैदान झालं होतं. तेव्हा पण बाब्यानं गाडी ठेवली होती, बाब्यानं वागळेकरांचा बादल पळला होता. तेव्हा अशी लढत झाली होती, बाब्या उजवीनं बाहेरनं पळला, 1 नंबर तासावनं आम्ही सेमी काढला होता. आता आज आमची गाडी पडली की 6 नंबर तासावनं, 7 नंबर तासावनं. एवढं वैशिष्ट्य आहे की आमच्या बैलांना गाडी मागच्या मैदानासाठी कडनं पास केला होता सेमी. त्याला ही मैदानामध्ये त्याचं आवडतीचं मैदान आहे बाब्याच्या. बाब्या सुंदर असा गाडी पडला सेमी, एका टांग्याचं अंतर झालं. दादा काय सांगाल आता अनेक जण तुम्हाला पिन येत असतील बाब्या इजला, ती तर गोष्ट सगळ्यांच्या हेच घेतात. जसं कमी जास्त बैल पळते ते कमी जास्त जगांचा बैल जास्त पळतो कमी पळतो. आता माणसांना बोलल्यानंतर आपण काय त्यांना उत्तर देणार? बैल कमी पळतोय ठीक आहे, बैल कमी पळतोय. आता अख्खा महाराष्ट्र मध्ये बघते ना बैल कुठला कमी पळतोय कुठला बैल पळतोय, त्यांना आपण त्याचे उत्तर कारण नाही, त्यांचे त्यांना उत्तर कळतंय. त्यांना बघितल्यानंतर जे बैल पळताना जे माणसं समाज किंवा अख्खा महाराष्ट्र बघतो बाबा ह्या गाडी सीमित कोण पळते त्या सीमित कोण पळतंय, आपण सांगायची गरजच नाही ना माझा बैल पळतोय म्हणून. आम्ही अजून पण म्हणतो की आपला बैल जर व्यवस्थित आहे. आता महाराष्ट्र बघतो ना बैल पळतोय का नाही, ते आपण सांगायचं त्यांना उत्तर आपण देऊ शकत नाही ना बैल पळतोय का नाही. दादा आहे ना एक काळ गाजवलेला बाब्यानं, म्हणजे अनेक जणांच्या तोंडात एकच नाव असतं की बुलढाण्याचा बाब्या, आणि ते रेकॉर्ड तुम्ही त्याच्या काढीव कायम असायचा.